नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 50 डेज 50 रायटिंग्स या चॅलेंजमधला आजचा हा आपला 9वा दिवस. आजचं रायटिंग हे मैत्रीवर असणार आहे. एक माणूस ज्यानं जगाला थेट 3 भागांमध्ये वेगळं केलं. शस्त्र आणि धर्म यांचा वापर न करता जगामध्ये सगळ्यात जास्त परिवर्तन घडवून आणलेला माणूस म्हणजे कार्ल मार्क्स. अनेक लोकांनी या कार्ल मार्क्सला पोटतिडकीने विरोध केला. अनेक लोकांनी याचं समर्थन केलं. यानं आणि याच्या लिखाणानं जगाला थेट 3 भागांमध्ये राईट विंग, लेफ्ट विंग आणि न्यूट्रल अशा 3 भागांमध्ये वेगळं केलं. याच्या लिखाणासाठी किंवा याच्या लिखाणानं घालून दिलेल्या बंधनासाठी करोडोंच्या कत्तली झाल्या. इतिहासामध्ये नोंद आहे. पण ह्याची जडणघडण मी वाचत होतो त्यावेळी सुरुवातीला याचं लिखाण थट्टा म्हणून घेतलं जायचं. कुठलं मासिक ह्याला काम देत नव्हतं. अशामध्ये त्याचा एक मित्र फ्रेडरिक एंगल्स ह्यानं त्याला सुरुवातीच्या काळात सांभाळलं, आर्थिक सहाय्य केलं. पुढे हा मोठा लेखक झाला. त्यानं लिहिलेलं कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हे पुस्तक मी वाचलं. या पुस्तकानं खरं जगामध्ये क्रांती घडवली. मतमतांतर आहेत. बऱ्याच जणांना पुस्तक आवडतं, बऱ्याच जण तितक्याच पोटतिडकीने त्याचा विरोध सुद्धा करतात, मग अशी मी तसं म्हणलं त्याप्रमाणे. पण त्याचं दास कॅपिटल नावाचं पुस्तक मी चालण्याचा प्रयत्न केला. त्याच्या 3 आवृत्त्या आहेत. त्याची पहिलीच आवृत्ती तो असताना प्रकाशित झाली होती. उर्वरित 2 आवृत्त्या ह्या त्याच्या मित्रानं प्रकाशित केल्या. आणि मी मुद्दामून गुगलवर जाऊन त्याचा ऑथर कोण आहे चेक केलं, तर ते नाव फ्रेडरिक एंगल्स नव्हतं, ते मार्क्स होतं. म्हणजे मित्र मरणाच्या दारापर्यंत साथ देतो हे ऐकलं होतं, पण मित्र मरणानंतर सुद्धा साथ देतो याचं हे उदाहरण. किंबहुना आपल्याकडचं उदाहरण सांगायचं झालं तर मरण स्वीकारताना छत्रपती संभाजी महाराजांसमोर स्वराज्य, स्वराज्याचा स्वाभिमान या सगळ्या गोष्टी होत्या. पण त्यांच्याबरोबर त्यांच्या मित्राचं मरण स्वीकारण्याचं कारण हे फक्त शंभू महाराज होते. मरणाच्या दारात दोघं उभे होते. एका मित्रानं दुसऱ्या मित्राला सहज विचारलं की औरंगजेब स्वतः तख्त सोडून आपल्या समोर आलाय आणि तुला काय सुचते का? मरणाच्या दारात सुद्धा मित्रानं विचारल्याबरोबर थट्टा करणारी कविता कवी कलशाने लिहिली. म्हणजे मरण सुद्धा मस्करीत घ्यायचं असेल तर सोबत मित्र लागतो. किंबहुना मित्र सोबत असला कुठलाही क्षण हा मजेशीरच असतो. अगदी आपण महाभारत जर नीट बघितलं तर माफ करा, पण महाभारतातून सुद्धा एक गोष्ट कळते की मित्र मित्रासाठी उभा राहिला तर त्याला हरवणं हे कुठल्या माणसाच्या हातात राहत नाही. त्यासाठी ईश्वराला जन्म घ्यावा लागतो. इतकी ताकद इतिहासानं मैत्रीमध्ये आहे हे सांगितलेलं. या मैत्रीबद्दलच आजचं आपलं रायटिंग आहे. ते थोडंसं असं आहे, सुंदर चेहऱ्यांबरोबर तुम्ही फिरा, मला सुंदर मनाबरोबर फिरायचं आहे. मित्राच्या अंगावरचा प्रत्येक वार मला माझ्या छातीवरती धरायचा आहे. कोण बरोबर कोण चुकीचा हा विचार नंतर करायचा आहे. आणि जिंकणं नसेलच नशिबात माझ्या, तर फक्त मला करण्यासारखं हरायचं आहे. धन्यवाद.